पाटील सर, आज आपण या ठिकाणी आलेले आहात. साधारणपणे 5 दिवसापासून भूमिकन्या या ठिकाणी उपोषणाला बसलेल्या आहेत. त्यांच्या जर तब्येतीचं काही बरं वाईट जर झालं तर याला मुख्यतः करून कोण जबाबदार राहील यावरती जरा बोला. इथे आमची ताई उपोषणाला बसलेली आहे. तिची तब्येतसुद्धा आता बिघडत चालली आहे. तिला पाठिंबा द्यायला आम्ही इथे आलेलो आहोत. आणि हे पाठिंबा देणारे लोक म्हणजे फक्त रायगडचे नाहीत, तर ठाणे जिल्ह्यातून आलेले आहेत, मुंबईतून आलेले आहेत, PhD केलेले इथे विद्वान आहेत, विश्व हिंदू परिषदचे बजरंग दलचे लढाऊ नेते रमेश पाटील आहेत, आमचे आगरी कोळी इतिहासाचे साहित्यकार लेखक इथे आहेत. दादा आपलं नाव? संतोष पाटील इथे आहेत. संपूर्ण समाज आता एकवटू लागलेला आहे. साधारणपणे 5 दिवसापासून त्या उपोषण करत आहेत. त्यांची फक्त एकच मागणी आहे की विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव देण्यात यावं. ते देखील सरकार करू शकत नाही. आता खरं म्हणजे सरकारने हा नाव देण्याचा निर्णय कधीच घ्यायला पाहिजे होता. आणि प्रत्येक भाषणातमध्ये मी बोलतो की हा जो भाग आहे ठाणे, रायगड, पालघर, मुंबई हा अप्रांत प्रदेश हा आगरी कोळी भंडारी कराड्यांचा आहे. आणि इथला समुद्र असेल, इथली जमीन असेल ती आमची आहे. तुम्ही जेव्हा शिवडी नावा ब्रिज बनवला शासनाने, त्यावेळी कोणाची मागणी नसताना पंतप्रधान, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव तुम्ही एका क्षणात दिलात. मग इथले जे नेते आहेत, दिबा पाटील आमचे पितामह आहेत, आमचे वडील आहेत, आमचे साध्या भाषेत बाप आहेत, ज्याने आम्हाला इथे वाचवलं, इथे उभं केलं, त्यांचं नाव द्यायला उशीर का लागतो याचं कारण इथल्या लोकांना समजलेलं नाही असं मला वाटतं. आणि म्हणून एक कारण जर शोधलं तर आपल्या लक्षात येईल की तुम्ही आमच्या माणसाकडे म्हणजे दिबा पाटील हे ओबीसीचे नेते आहेत, चातुर्वर्ण्यानुसार ते शूद्र आहेत आणि त्यांच्या दृष्टीने हलके आहेत, म्हणूनच तुम्ही नाव देत नाहीत. आणि ही गोष्ट इथल्या समाजाला जर कळली तर प्रत्येक घरातला माणूस इथे लवकरच येणार, यात वादच नाही. पोलीस प्रशासन असेल किंवा या ठिकाणातील सत्ताधारी पक्षातील काही मंत्री असतील, आमदार असतील, या लोकांनी या ठिकाणातील ज्या उपोषण करतात त्यांना भेटगाठ दिलेली आहे का? आणि पोलिसांकडून कशा प्रकारचं सहकार्य मिळत आहे? पोलिसांनी भेट दिलेली आहे. सर्व राजकीय पक्षांचे नेते पण रोज इथे येत आहेत. परंतु पोलिसांना माझी विनंती आहे, इथला समाज 2500 वर्षापासून इथे आहे. म्हणजे सम्राट अशोक ते छत्रपती शिवाजी महाराज, आरमाराचा लढाऊ आमचा इतिहास आहे. जसा पंजाबच्या सीमेवर पंजाबी माणूस लढायला उतरतो देशाचं रक्षण करायला, तसाच इथला आगरी आहे, इथला कोळी आहे, इथला भंडारी. आणि हा इतिहास लक्षात घेता माझी पोलिसांना नम्र विनंती आहे की आम्हीसुद्धा कायदा सुव्यवस्थेचे समर्थक आहोत. कायदा सुव्यवस्था बिघडू नये. ताईची तब्येत जर बिघडली आणि बिघडलेली आहे आता, तो जर मेसेज जर ह्या भागात गेला तर मोठ्या प्रमाणात लोक इथे येऊ शकतात. आणि माझी विनंती आहे की आपण कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी तरी आता दिल्लीचं केंद्र शासन असेल किंवा राज्य शासन असेल, त्या लोकांना इथं बोलवलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे. नाव देण्याचा विषय आहे, साधा विषय आहे. जमीन तर आमचीच आहे. आणि माननीय हायकोर्टाने सांगितलेलं आहे की जमीन घेताना 22.5% जी घेतली त्यामधले इथे मच्छीमारांवर अन्याय झालेला आहे. इथल्या प्रकल्पग्रस्तांना अजूनही घरं नाही भेटलीत, अनेक लोकांना भूखंड भेटले नाहीत. दिबा पाटील साहेबांच्या काळात जी योजना आली सिडकोची 70ची, त्याचे पुनर्वसन अजून बाकी आहे. अशा परिस्थितीमध्ये हा केवळ नावाचा विषय नाही तर लोकनेते दिबा पाटलांच्या राष्ट्रीय कार्याचा विषय आहे. ज्या पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकर, नारायण नगू पाटील यांनी आम्हाला कुळ कायदा दिला आणि या विकासामध्ये जमिनीला 7 ते 10 कोटी रुपये गुंठा भाव आला. आणि हायकोर्टाने सांगितलेलं आहे की जमीन फसवून घेतलेली आहे. हायकोर्टाचा निर्णय आहे की 22.5% हा काय भूसंपादन कायदा नव्हता, ते एक राज्याचा GR होता. कायदा 2013चा होता. आणि 13च्या कायद्याने जमिनी घ्यायच्या असत्या तर 7 कोटी रुपये गुंठा भाव द्यायला लागला असता. अदानीचा फायदा व्हावा यासाठी कलेक्टर, तहसीलदार, तलाठी, महसूल विभाग आणि सिडको यांनी फार मोठा भ्रष्टाचार केला आहे. इथल्या लोकांना फसवलेला आहे. आणि जसं जसं तरुणांना हा विषय कळेल तेव्हा निश्चितपणे याच्या प्रतिक्रिया उमटतील. आणि म्हणून पोलीस प्रशासनाला माझी नम्र विनंती आहे, आम्ही संविधान मानणारे लोक आहोत, बाबासाहेबांचे लोक आहोत. कायदा सुव्यवस्था धोक्यात आणण्याचं काम निदान पोलिसांनी करू नये. इथल्या मुख्यमंत्र्यांना, खास करून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री यांना तात्काळ इथे बोलवलं पाहिजे. या उपोषणाची दखल घेतली पाहिजे. खरं म्हणजे दिबा पाटलांचा मार्ग हा संघर्षाचा होता. पण ही आमची ताई भगिनी जी मातृसत्ताक संस्कृतीची आई एकविरेची वारसा सांगते, हुंडा घेत नाही, अर्थव्यवस्था आमच्या महिलांकडे असते,
ती महिला जेव्हा उपोषणाला बसते तेव्हा लक्षात घ्या की महिलांचा आदर ह्या शासनाने केला पाहिजे. एकनाथ शिंदेंना माझी विनंती आहे, तुम्ही लाडकी बहिणीला एवढा मान दिलात, मग ही पण तुमची लाडकीच बहीण आहे. तिच्या उपोषणाचा आदर करण्यासाठी आम्ही सगळे नेते, सर्व पक्षांचे समाजाचे नेते इथे येऊन आम्ही याला पाठिंबा दिला आहे याचा अर्थ तुम्हाला कळला पाहिजे. मी सुद्धा इथून 2 वेळा लोकसभा लढलेलो आहे. माझे पण मतदार आहेत, माझे पण समर्थक आहेत. त्यामुळे आम्हाला छोट्यात घेऊ नका ही माझी विनंती आहे. विधानसभेमध्ये याच्या अगोदर देखील मुख्यमंत्र्यांनी आम्ही दिबा पाटलांचं नाव विमानतळाला देणार आहोत अशा प्रकारचं त्यांनी जाहीर केलेलं होतं. त्याचप्रमाणे त्यांनी असं देखील सांगितलं होतं की पहिलं विमान उडण्याच्या अगोदरच नाव दिलं जाईल. आजपर्यंत का दिलेलं नाही? तुम्हाला माहीत आहे की विमानतळाचा पहिला ठराव सिडकोमध्ये सन्माननीय नगरविकास मंत्री ज्यांच्या हातात सिडको आहे त्यांनी घेतला होता बाळासाहेब ठाकरेंच्या नावाचा. त्यांना असं वाटलं की इथले लोक त्याला पाठिंबा देतील, परंतु दिबा पाटलांनी आमच्यासाठी रक्त सांडले. आज जे काय इथे आगरी कोळी समाज गावांमध्ये दिसतोय त्याला कारण लोकनेते दिबा पाटील आहेत. देशातला कुठलाही नेता नाही. दिबा पाटलांशी भारतातल्या कुठल्याही नेत्याची तुलनाच होऊ शकत नाही. एवढं मोठं नेतृत्व आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर, नारायण नागू पाटलांच्या नंतर दिबा पाटील आणि दत्ता पाटील यांनी आम्हाला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आमच्या विरोधी ठराव एकनाथ शिंदेने घेतला होता की बाळासाहेब ठाकरेंचं नाव द्या. त्याला आम्ही विरोध केला. माझ्यासमोर मातोश्रीवर उद्धवजी ठाकरे यांनी सांगितलं की मी माझ्या वडिलांचं नाव मागे घेतो आणि दिबा पाटलांचं देतो. आता हा जो नामकरणाचा चेंडू आहे हा BJP सरकारच्या हातात आहे, म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या. पण ते रोज बोलतात आम्ही नाव देऊ. आश्वासनं कशाला पाहिजे? जर इथले लोक वकिलांना घेऊन लढायला उतरले तर हा विमानतळाचा ताबा घेतला आहे तो बेकायदेशीर आहे असं हायकोर्ट म्हणतं. जर खरोखर आपले तरुण लढायला उतरले, हा विमानतळ आजही आमचा आहे, नावाचा प्रश्न कुठे येतो? त्याच्यामुळे नाव तर जाहीर झालं आहे. आता इथे कोणाची हिंमत नाही की दिबा पाटलांच्याऐवजी दुसरं कोणाचं नाव देता येईल. आणि म्हणून आपण इथे विमानतळ उडवताय, म्हणजे विमानं उडवताय. शेवटी विमानं ही जमिनीवरूनच वर उडतात. जमिनीच्या चारी बाजूनी कोण आहे हो? आगरी कोळी, कराडी, भंडारी सगळे आमचे लोक आहेत, 12 बलुतेदार आहेत. आणि मग अदानींनी सगळे जरी विमानतळ घेतले आणि तरी त्यामध्ये भारतीय नागरिक OBC हा 52% आहे, SC ST हे एकूण 85% होतात. आणि ही स्त्री म्हणजे बसली, माझी ताई बसले, पोपेटाताई बसलेली आहे, रश्मिताताई बसले, या देशातल्या 50% स्त्रियांचं प्रतीक आहे. आणि जर तुम्ही नाव देत नसाल तर या विमानतळाच्या भोवती मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहतील याचा मला पूर्ण विश्वास आहे. मी मीडियाला विनंती करेन की आपण हा विषय घरोघरी पोहोचवण्याची जबाबदारी तुमची. कुठलीही वाईट घटना घडू नये म्हणून मीडियानी पोलिसांपर्यंत हा व्हिडिओ न्यावा. आणि माझं सांगणं आहे की कायदा सुव्यवस्था राखणं हे जर पोलिसांचं काम असेल तर ज्यांना ऐकायला जात नाही त्या सरकारला आपण जावं. विधानसभेत इथल्या आमदारांनी हा प्रश्न घेतला पाहिजे. मी ज्यांच्या विरोधात लढलो ते आपल्याला माहीत आहेत, खासदार श्रीरंग बारणे यांची जबाबदारी आहे. तुम्हाला आमच्याकडच्या लोकांनी पण मतदान केलेलं आहे, मग तुमची जबाबदारी ठरते इथे भेट देणं, आमची बाजू मांडणं ही तुमची जबाबदारी आहे. आणि तुम्ही मांडत नसाल तर शेवटी बघा जनता असते. लोकशाहीमध्ये सगळ्यात मोठं अधिकार हे लोकांना असतात. लोकांमुळे तुम्ही काय कायमस्वरूपी निवडून आलेले नाहीत. दिबा पाटलांसाठी, माजी खासदारांसाठी, माजी आमदार, पनवेलचे नगराध्यक्ष, एवढं मोठं पद असलेले, एवढं मोठं नाव असलेल्या माणसासाठी लोक रस्त्यावर उतरलीत. आता माझी विनंती आहे की तुम्ही जास्त हे त्रास देऊ नका, हे नाव देऊन टाका. नाव देण्यामध्ये अडचण काय? जर तुम्हाला वाईट वाटत असेल की बाबा अदानीच्या पुढे अदानीचा विमानतळ झाला आहे, 76% मालकी अदानीची आहे, आणि तुम्हाला असं वाटत असेल ही मालकी फक्त कागदावरची आहे, कसेल त्याची जमीन आणि राहील त्याचं घर हे रायगडच्या लोकांना माहीत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना हे माहीत होतं आणि म्हणूनच त्यांनी रायगडमध्ये राजधानी आणली. आणि इथली जी बंदरं आहेत, इथली गावं आहेत ती आमची 2500 वर्षापासून आमचीच आहेत, आगरी कोळ्यांचीच आहेत, भंडाऱ्यांची आहेत, कराड्यांची आहेत. आम्हाला कोणी हटवलेलं नाही. पण तुम्हाला हटवणारी लोक यांच्यात मनगटात तेवढी ताकद आहे. म्हणून हा देश गुण्यागोविंदाने लोकशाही मार्गाने चालावा. म्हणून माझी विनंती आहे की आपण आता तात्काळ निर्णय घ्यावा. अत्यंत सामान्य कुटुंबातली, सामान्य आहे, कुठल्याही राजकीय पक्षाची नेता नाही आहे रश्मिताताई. आणि म्हणून तिच्या आंदोलनाला न्याय मिळावा अशी विनंती आपल्याला आहे. आपल्याला सवय नाही मनुस्मृतीवाल्यांना की स्त्रीला अधिकार द्यायचा, स्त्रीला मान द्यायचा. कुठल्याही राजकीय नेत्याच्या मनात पण नसेल की तायाच्या आंदोलनाला आपण न्याय दिला तर आमचं काय होईल. हा इगो प्रॉब्लेम आहे. पण सगळ्यात मोठा न्याय आहे
ते बहिणीचं जे उपोषण आहे ते उपोषण सर्वश्रेष्ठ आहे आणि त्याला न्याय देऊन आपण हे नाव देऊन टाकावं. कारण ही फक्त नावाची लढाई नाही. आमच्यासारखे लोक 2013च्या अगोदरपासून विमानतळातल्या पुनर्वसनासाठी लढतात, पण लोकांच्या लक्षात नाही आलं, लोकांनी चुकीच्या नेत्यांना सन्मान दिला आणि त्यामुळे आता फसवणूक झाली. त्यामुळे सामान्य माणूस आहे, सामान्य स्त्री आहे, तिच्या आंदोलनाला आपण सन्मान द्यावा एवढी माझी विनंती आहे. धन्यवाद. माझं नाव डॉक्टर भरतकृष्ण चिकनकर. मी श्रीमंगल नगरातून आलेलो आहे आणि इथे दिबा पाटलांच्या नामकरणासाठी जे आंदोलन सुरू आहे, आमच्या लक्ष्मीताई या ज्या आंदोलनाला बसल्या आहेत यांच्या पाठिंबा देण्यासाठी मी आलेलो आहोत. मी सर्व लोकांना विनंती करेन की सर्वांनी, सर्व जनसमुदायाने इथे सक्रिय होऊन, इथे उपस्थित राहून त्या आंदोलनाला पाठिंबा द्यावा, जेणेकरून सरकारला कुठेतरी जाग येईल. दिबा हे काही साधेसुधे नाव नाही, दिबा हे साधेसुधे व्यक्ती नव्हते, ते महामानव होते. ते आगरी समाजाच्याच नव्हे तर इथल्या स्थानिक समाजाच्या गोरगरिबांच्या विकासासाठी त्यांचा जन्म झाला. आता संपूर्ण आयुष्य त्यांनी त्यासाठी वेचले आणि त्यांचं नाव साधं देऊ नये. आज आपण पाहतो रस्त्याला कुठे कोणत्या गोष्टीला अनेक लोकांची नावं असतात, निश्चित द्यावं, त्याबद्दल काहीही दुमत नाही. पण ज्यांचं कार्य आहे, या समाजासाठी ज्यांनी कार्य केलं, या स्थानिक लोकांसाठी ज्यांनी कार्य केलं, त्या दिबांचं नाव नुसतं एअरपोर्टलाच नव्हे तर इतर कुठल्या ठिकाणीसुद्धा नाव द्यावं, ही सर्वसामान्यांची विनंती आहे, सर्वसामान्यांचा आक्रोश आहे. आज झाले कित्येक वर्ष आगरी समाजात झटतोय. नुसतं आगरीच नाही हा, इथे राहणारा प्रत्येक ST NT OBC जो कोणी असेल त्या लोकांचा हा आक्रोश आहे, त्या लोकांची विनंती आहे. शासनाने तात्काळ हे नुसतं घोषणा करू नये, तात्काळ विमानतळाला दिबा पाटलांचं नाव द्यावं आणि जनसमुदायांना आनंदित करावं. इथे विमानतळाला नाव दिलं तर दिबा पाटलांचं नुसतं नावच अमर राहणार नाही, तर हा समाजसुद्धा अमर राहील. म्हणून जनसमुदायांचा ही भावना लक्षात घेऊन शासनाने तात्काळ याच्यावर निर्णय घ्यावा, ही सर्व लोकांची ही विनंती आहे. धन्यवाद. नमस्कार, मी रमेश पाटील. आज रश्मीताईने जो आंदोलन केलेलं आहे, जो आमरण उपोषण केलेलं आहे, त्या आमरण उपोषणासाठी आणि दिबासाहेबांच्या नावासाठी आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे. आम्ही मलंगड विभागातून येतो आहे, ठाणे जिल्ह्यातून येतो आहे, पण इथे इतकी लोकसंख्या येत नाही, ही एक शोकांतिका आहे. आणि आम्ही तिकडनं येतो आहे आणि इथे येऊन पोलीस प्रशासन इथे सांगते की हे बहिणं बोलू नका, ते बोलू नका, हे कुठेतरी चुकीचं वाटतं आहे आणि हे थांबलं पाहिजे. आणि ताईच्या आंदोलन आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे. जय दिबा. आपण इथं सर्व जमलोत एक आपल्या ताईला सहानुभूती देण्यासाठी आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी आपण जमलेलो आहेत. तर मी एकच सांगेन, बघा ही भूमी आमची आहे, आम्ही इथले मालक आहोत या भूमीचे. आणि तुम्ही जर याच्यामध्ये दगाफटका करत असाल तर कदाचित तुम्हाला माफी मिळणार नाही आहे, हे लक्षात घ्या. आणि मी एअरपोर्टमध्ये 8 वर्ष काम करत होतो. पहिला एअरपोर्टमध्ये 8 वर्ष काम करत होतो. या लाचार लोकांनी, या नेत्यांनी, आमदार खासदार नेत्यांनी याही मला हटवलं का, तर यांचा कालाबाजार उघडकीस आणणार होतो म्हणून ही यांची पॉलिटिक्स होती. पण आपल्या इथं पॉलिटिक्स नाही. हा आपला लढा या आपल्या सर्वांचा हक्काचा लढा आहे, आपल्या भूमिपुत्रांचा लढा आहे. तर सर्वांना विनंती करेन की सर्वजण या आणि आपण ज्या आपण आमदार खासदारांना साहेब बोलतो, हे साहेब नाही, एक दिवशी आपल्या भूमिपुत्रांना गायब करतील. कारण की यांची प्रवृत्ती ती आहे. कारण की हे खालच्या म्हणजे एवढ्या खालच्या थराला गेलेत ना की आज आपण बोलतो की गोट्यातली गाय आणि घरातली माय, हे बोलतात का आमचं BJP सरकार, आमचं हिंदुत्ववादी सरकार आहे. मग आता कुठे गेलं तुमचं हिंदुत्ववादी सरकार? जर आमची माय जर इथं येऊन जर उपोषणाला बसला असेल, मग तुम्हाला आजपर्यंत पाजर का फुटत नाही? आज 5 दिवस, आज अक्षरशः 1 दिवस माणूस बिना पाण्या वाचून बिना अन्न वाचून राहू शकत नाही. आज ही महिला भगिनी माझी 5 दिवस झाले, आजचा 5वा दिवस, तरी प्रशासनाला घाम फुटत नाही. मी सर्वांना हेच सांगेन, प्रशासनाला पण सांगेन आणि पोलीस साहेबांना पण सांगेन की पोलीस साहेब, आमचा आणि तुमचा वाद काहीच नाही आहे. आमचा फक्त एकच तास आहे की या एअरपोर्टला दिबा पाटील साहेबांचं नाव द्यावा. आणि दिबा पाटील कोण होते तर सांगायची गरज नाही आहे, सर्वांना माहीत आहे. गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत दिबा साहेब होते आमचे 5 वेळा आमदार, 2 वेळा खासदार, 1 वेळा विरोधी पक्ष नेते आणि अनेक असे त्यांनी हे केले. मग एवढ्या मोठ्या नेत्यांचं तुम्ही नाव देऊ शकत नाही आहे, ही शोकांतिका आहे. आज तुम्ही 5 वर्ष आमदारकी केली, हल्लीसुद्धा आहेत, पण तुम्हाला मंत्रिपद देऊ शकत नाही का? याचा अर्थ तुमची किंमत 0 आहे. तुम्ही भूमिपुत्रांच्या सोबत राहा. हाच भूमिपुत्र तुम्हाला एक दिवशी मोठा करणार. या भूमिपुत्राला डावलू नका.
आज शिवाजी मात्रे मी मागे माझं जे झालं होतं भरपूर काही मी सहन केलं, पण मागे हटलो नाही, माफी पण नाही मागितली का? तर या वाघामध्ये रक्त केलं आपल्या भूमिपुत्रांचं, आगरी कोळी समाजाचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं. झुकणार नाही आहे. एक दिवस वाघासारखं जगा, बकरीसारखं जगू नका. आणि हे जे आमदार खासदार जे आहेत हे सांगता का आम्ही वाघ आहे. अरे तुम्ही वाघ असाल पण शिकारी आम्ही आहेत. तुमची शिकार कधी करू पत्त्या लागू दिला नाही. ही आगरी समाज आहे. तुमच्या घराला बी आग, तुमच्या घराला माती ठेवायचं नाही, पलाला जागा ठेवणार नाही तुम्हाला. ही आम्ही आहे, आग आहे. आता माझ्यासोबत इथे महेंद्र कल्याणकर, काशीनाथ कल्याणकर नावाचे आमचे, बोलायचं नाही तुम्हाला, तर यांचंसुद्धा एअरपोर्टमध्ये 2 घरं होती. यांची घरं अजूनही मिळालेली नाहीत. म्हणजे याचं विमानतळाचं कर्ज आजही अदानीवर आहे. या भागात रायगडमध्ये अदानी आणि ठाणे जिल्ह्यात लोढा याच विरुद्ध, जमीनदारांच्या विरुद्ध, सावकारांच्या विरुद्ध रायगड जिल्ह्याने आंदोलन केलं. बाबासाहेब आंबेडकर, नारायण नागू पाटील, दत्ता पाटील, दिबा पाटील आणि तेच आता आमच्या डोक्यावर बसलं आहे. आणि म्हणून एक आगरी समाजाला, कोळी समाजाला, भंडारी समाजाला, आमचा चर्मकार बांधव असेल, बौद्ध माणूस असेल आणि सगळे SC कॅटेगरीतले सगळे लोक, यांना माझी नम्र विनंती आहे. आपल्याला माहिती आहे 30 तारखेला मोठा मोर्चा आपण मुंबईत काढतोय SC कॅटेगरीतल्या उपवर्गीकरणाविरुद्ध. त्यामध्ये सगळे बांधव आहेत, मी त्याच्यामध्ये आहे. याच पद्धतीनं 29ला बुद्धभूमीचं कल्याणला आंदोलन आहे, त्याच्यामध्ये मी आहे. महाराष्ट्रातले सगळे OBC नेते, मी नाव घेऊन सांगतो, लक्ष्मण हाके असतील, मंगेशजी ससाने असतील आणि छगन भुजबळ असतील, गणेशजी नाईक असतील, या सगळ्यांनी OBCंच्या या नेत्यासाठी इथे मोठ्या संख्येने यावं आणि शासनाला दाखवून द्यावं. महाराष्ट्रातला, देशातला संपूर्ण OBC समाज या दिबा पाटील ह्या महान OBC नेत्यासाठी इथे एकत्र यायला तयार आहे. OBC, SC, ST या सगळ्या समाजाला माझी विनंती आहे. आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे 15% लोक, म्हणजे देवेंद्र फडणवीस असतील किंवा नरेंद्र मोदी असतील, अमित शहा असतील, यांच्या मनात दिबा पाटलांचं नाव देण्याची इच्छाच नाही आहे. एक शब्दाचा अवकाश आहे. एका क्षणामध्ये मी इकडे बोललो, तिकडे दुसऱ्या क्षणाला ते नाव देऊ शकतात, पण मनातच नाही एका शूद्राचं, मागासवर्गीय माणसाचं, ज्यांनी या सावकारांच्या विरुद्ध, जमीनदारांच्या विरुद्ध संघर्ष केला आणि 5 हुतात्मे देऊन, रक्त सांगून या रायगडच्या भूमीला वाचवलं, त्यांच्याविषयी यांच्या मनात आकस आहे म्हणून ते नाव देत नाही. पण तुमची इच्छा जरी नसली तरी मनाविरुद्ध जाऊन तुम्हाला हे नाव द्यायला लागेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भूमीमध्ये सिद्ध केलेली गोष्ट आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज यांच्या मार्गावर चालणारा नेता म्हणजे दिबा पाटील साहेब. त्यांच्यामुळे फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारधारेचा प्रश्न आहे, त्यानुसार तुम्हाला नाव देणं आहे. दिलं नाही तरी आंदोलन थांबणार नाही. रोज आंदोलन करणारा मी माणूस आहे म्हणून सांगतो, यामध्ये आमच्या लोकांचा न्यायसुद्धा बाकी आहे. ही लढाई थांबणारी नाही. मी ताईचं कौतुक करतो, तिने जे धाडस केलं आहे आणि जीवावर उदार होऊन जे उपोषण केलं आहे, त्या ताईसमोर आम्ही सगळे भाऊ विनम्र आहोत आणि तिला चांगलं आरोग्य लावो अशी प्रार्थना करतो आणि तिच्या आंदोलनामुळेच हे नाव लागो अशी सुद्धा ही सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. दिबा पाटलांचा विजय असो. दिबा पाटलांचा विजय असो. जमीन आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची. जमीन आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची. भारतीय संविधानाचा विजय असो. लोकनेते दिबा पाटलांचा विजय असो. नारायण नागू पाटलांचा विजय असो. दत्ता पाटलांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. अस्मिता ताईचा विजय असो.